ही नाही आहे. पारू असते ना, एका मिनिटात फाईल सापडली असती. हां, मिळाले. अशी वॉलेट. यार वॉलेट कुठे ठेवलंय पारूने? यार पारू, अचानक न सांगता गेलीस. या चिठ्ठीमध्ये कोणाला काही सांगू नका म्हणालीस. पारू, तुझ्यामुळे मी आईला किती दुखवलंय. सगळं व्यवस्थित चालू होतं, आता कारण नसताना आई माझ्यावर चिडली आहे. पारू यार, प्लीज लवकर ये. मला नाही सुधरत आहे. सावित्री, पारूला माझा एक निरोप दे. तिला सांगायचं की आदित्यला आज घरातनं कुठेही बाहेर जाऊ द्यायचं नाही. त्याचं ऑफिसचं काम असलं, मीटिंग्स असल्या, काहीही झालं तरी आदित्यनी घरातनं बाहेर पडता कामा नये. कळलं? जा सांगतील. अहिल्या मॅडम, पण मी तिला निरोप कसा देऊ? म्हणजे कालपासून दिसलीच नाहीये ती घरात. कुठे गेलीये काय माहिती. घरात कोणालाच तिच्याबद्दल माहित नाहीये काही. पारू बदललीये. मी तिला चांगलंच ओळखायला लागलीये. हे हळदी कुंकू टाळण्यासाठी ती कुठेतरी जाऊन बसलीये. नाही नाही अहिल्या, हे बघ, तू तिच्या बाबतीत उगाच गैरसमज करून घेतेस. ती नाही असं करणार. हे बघ, तिला रीतिरिवाजांची जाण आहे चांगली. तिचं नक्कीच काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून ती बाहेर गेली असेल. जाऊ दे सावित्री, मग आता हे काम तू करायचंस. पुढचे 2 दिवस काहीही झालं तरी आदित्यला घरातनं बाहेर पडू द्यायचं नाहीस. त्याची कितीही महत्वाची मीटिंग असेल, कितीही महत्वाचं ऑफिसचं काम असलं तरी आदित्य घरातनं बाहेर पडता कामा नये. अहिल्या मॅडम, पण असं काय झालंय? काही सिरियस आहे का? गुरुजींनी सांगितलंय की आदित्यची ग्रहदशा चांगली नाहीये. त्याच्यावर काहीतरी मोठं संकट येणार आहे आणि कदाचित त्याच्या जीवालाही धोका असू शकतो. आणि म्हणून ही काळजी घ्यावी लागणार आहे. त्यात ही मूर्ख मुलगी कोणालाही न सांगता कुठेतरी जाऊन बसलीये. शांत व्हा अहिल्या मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. मी आदित्य बाबांना थांबवण्याचा प्रयत्न करते. आलेच. अहिल्या, होईल सगळं ठीक. आदित्य बाबा, हा, कुठे निघालात तुम्ही? ऑफिसला जायला निघालोय का? काय झालं? माझं तुम्ही एक ऐकाल का? हा. इथून पुढे 2 दिवस तुम्ही कुठेही बाहेर जाणार नाहीयेत. अगं काय बोलतेयस? पुढचे 2 दिवस अहिल्या मॅडमनी तुम्हाला निरोप द्यायला सांगितलंय. पुढचे 2 दिवस तुम्ही घरातून कुठेही बाहेर जाणार नाहीये. कितीही महत्वाचं काम असलं तरी ते पुढे ढकला, पण तुम्हाला या घरातून 2 दिवस बाहेर पडण्याची परवानगी नाहीये आदित्य बाबा. अरे पण काय कारण काय आहे कळेल का? गुरुजींनी तुमची काळजी घ्यायला सांगितले. तुमचे ग्रह ठीक नाहीयेत, त्यामुळे 2 दिवस तुम्ही घरातून बाहेर पडायचं नाहीये. आदित्य बाबा प्लीज प्लीज ऐका त्यांचं. उगाच स्वतःवर संकट ओढून घेऊ नका. एक मिनिट शांत हो तू, शांत हो. बस सावित्री आत्या, मला तुम्हा सगळ्यांची काळजी कळतीये, ठीक आहे? ह्या सगळ्या गोष्टींचं मनावर घेऊन मी जर का घरीच बसून राहिलो तर बॉस मला जॉबवरून काढून टाकेल आणि मग ऐन तैन प्रकारे मी माझ्यावर संकट ओढून घेतल्यासारखंच होईल ना. सावित्री आत्या, एक लक्षात घे, आता मी किर्लोस्कर कंपनीचा CEO नाही आहे. मी एका ऑफिसमध्ये साधा एम्प्लॉई आहे. तिथे माझ्या मनावर नसतं सुट्टी घ्यायची की नाही, माझ्या मर्जीनुसार नाही चालत ते. आणि त्यात आज ऑफिसमध्ये खरंच खूप महत्त्वाची मीटिंग आहे. एक प्रेझेंटेशन आहे जे मी तयार केलेलं आहे.
बॉसनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, त्यामुळे माझं तिथे असणं खूप गरजेचं आहे. ओके, आदित्य तू बाबा, समजून घे. आदित्य बाबा थांबा प्लीज, हट्ट करू नका आदित्य बाबा. हो आदित्य बाबा, माझं ऐकून तरी घ्या. सावित्री आत्या प्लीज, हे बघ, मला ऑफिसमध्ये जाणं खरंच खूप गरजेचं आहे का? इथे काय सुरू आहे नेमकं? एक नोकर दुसऱ्या नोकराला कामाला जायला अडवतोय. या घरात नेमकं काय सुरू असतं ना, काही कळतच नाही. न जाऊन नाही चालणार आहे. हो आदित्य बाबा, मी काळजीपोटी सांगते तुमचं. अगं मी समजू शकतो तुझी काळजी. तू हे बघ, तू जरा शांत हो, रिलॅक्स हो, पॅनिक होऊ नकोस. मी सुखरूप ऑफिसला जाईन आणि सुखरूप परत येईन. ओके, आईला तसं सांग. आदित्य बाबा, आदित्य बाबा, आई, 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 वहिनी पडले. आई, काय झालं? आई, हळू हळू. आई, काय झालं? थांब थांब थांब. अरे सावकाश सावकाश. खूप त्रास होतो नाही हो. आईला एवढा त्रास होतोय आणि पारू नेमकी कुठे गेले तेच कळत नाहीये. ती जर का आता इथे असती ना तर तिने तिचा लेप बनवला असता आणि तो लावला असता. लेप लावल्यावर जरा तरी त्रास कमी झाला असता अहिल्याचा. श्रीकांत, मला त्या मुलीच्या लेपाची काही गरज नाहीये. तिचं नाव घेणं बंद करा प्लीज. अहिल्या, आई तू प्लीज शांत हो. तू प्लीज नको असा विचार करू. मला एक सांग, तुला इथे दुखतंय का? हा, श्रीकांत, त्याला सांग प्लीज इथून जा, कारण हा आत्ता मला माझ्या नजरेसमोर नकोय. श्रीकांत सर, डॉक्टर मॅडम आले. घेऊन ये ना. आले. इथे हळू 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 प्लीज. किती वेळ झाला? आता एक 20-25 मिनिटं पूर्वीच ती पडली. अहिल्यादेवी, तुमच्या पायाला बरीच सूज आली आहे. पुढचे 2-3 दिवस तुम्ही पूर्ण आराम करा. पाय अजिबात हलू नका आणि पायावर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ देऊ नका. मी काही गोळ्या लिहून देते, तुम्ही वेळेवर घ्या. जर सूज कमी नाही झाली तर आपल्याला एक्सरे काढावे लागतील. कदाचित इंटरनल इंजुरी असू शकते.